मुळात म्हणजे असं आहे की ही असली थीम करायचं कॉन्फिडेंटली जो ठरवतो त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी अभ्यास असलाच पाहिजे. बरं, मी जेव्हा हा रोल करायचं ठरवलं तेव्हा मी बाकी काही नाही विचार केले की हा रोल मला करण्यासारखा आहे किंवा नाही, काही वेगळे पण आहे की नाही, मी आतापर्यंत जे केलं त्यापेक्षा काहीतरी वेगळे पण आहे की नाही हे मी शोधत होतो. आणि ते मी नेहमीच शोधत असतो. तर मला त्याच्यात दिसलं हे काहीतरी वेगळं आहे. मग असा जर असा एका रोल असेल तर तुम्ही किती मोठा आणि किती लहानाची नाही परवा. तर आपल्याला जे करायचं ते लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येतंय की नाही हा मोठा प्रश्न असतो. आणि सगळ्यात म्हणजे एकंदर याचा जर विचार केला, त्या स्टोरीचा विचार केला तर स्टोरीमध्ये हिरो आहे स्टोरीला, पण स्टोरीचा हिरो एक वेगळाच आहे. अच्छा, वा, ओके. स्टोरीला हिरो आहे पण स्टोरीचा हिरो वेगळाच आहे. सगळं कळलं तुला असेल. मला सांगायचं नाही कोणाला, त्याच्यात सगळं आहे. मला जवळपास ते सुद्धा सांगायचं नाही की हे केलं आम्ही मग ते केलं मग ते असं नाही. ठीक आहे, तुम्ही बघा, तुम्ही बघवा, तुम्ही ते जाणवून घ्या स्वतःला. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर समाजामध्ये काहीतरी करायचं ठरवलं सगळ्या लोकांनी की आपण काहीतरी वेगळं करूया याच्यात, तर बरंच काही होऊ शकतं. मी अजून जवळ जात नाहीये पण मला सांगायचंच नाहीये लोकांना काय केलंय, कारण ही गोष्टच त्यांनी अशी काही करून ठेवलेली आहे ना की अशी ती सांगून फुकट नाही करायची. सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे असं दिसतं. सिनेमावर दिग्दर्शकीय पकड चांगली आहे. कोणाची दिग्दर्शकाची पकड चांगली आहे म्हणलं एकूणच कलाकारांवर सिनेमावर. काय कशावर मला नाही हो, तुम्ही नाही मी नाही सांगत आहे हे जे तुम्ही सांगितलं ना हे किती चांगलं कॉम्बिनेशन. त्याला मला त्याच्यासाठी सांगायचं ना, कारण मला माहिती आहे ना काही जण पचकून सगळं स्टोरी सांगून बसतात आणि लोक म्हणजे तिच्या इथेच म्हणतात बसतात असं आहे. अशा सगळ्या या दोन एक्क्यांना कसं कन्व्हिन्स केलंस तू? साहिल तू सांग. कन्व्हिन्स करणं म्हणजे कन्व्हिन्स करणं हा एक वेगळा टास्क आहे, पण त्यांनी हे स्वीकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पहिलीच फिल्म असताना बेसिकली माधव सरांना मी बऱ्याच टाइमपासून ओळखायचो आणि अशोक सरांना जेव्हा मी भेटलो तेव्हा त्यांनी विचारलं ही भूमिका कोण करते, म्हणलं माधव अभ्यंकर हे होतं आणि काय बोलले नाही एक्झॅक्टली. कारण तुम्ही जर एक किरवंत साधारण वेश डोळ्यासमोर दोन डोळे बंद करून आणलं, गारे डोळे वेगळा असा उभा, ते त्यांनी मला म्हणजे नाव सांगितलं आणि त्यांना बरोबर पटलं. पण झालं काय आहे, फिल्मची ओव्हरऑल जर तुम्ही कास्ट बघितली तरी खूप अनयुज्युअल कास्ट आहे की अशोक सराफ सर डॉक्टरच्या भूमिकेत, त्यांच्या अगेन्स्ट एक किरवंत माधव सर, त्याच्याबरोबर साथीला जयवंत वाडकर सर, शर्मिला, हेमांगी, भरत दाभोळकर सर, अजूनही काही ऍक्टर्स आहेत छोट्या छोट्या प्राईम भूमिकेमध्ये. म्हणजे असं नाही की कोण उभा झाला 2 मिनिटं दिसला आणि त्यांनी स्टोरी पुढेच गेली नाही, ओळखीचा आहे म्हणून घेतला, हे नाही. पण त्या स्टोरीला किती इम्पॉर्टन्स आहे. सेकंड दुसरी गोष्ट मला अशोक सरांनी सांगितलेली, आम्ही त्यांच्या घरी एकदा डिस्कस करतो तेव्हा, की मराठी फिल्म जे आता हल्ली काही काळात बनले आहेत ना, तो जो मराठी फिल्मचा एक दर्जा होता जो सरांनी त्यावेळेला जगलाय. मी तेव्हा जन्म पण माझा नव्हता झाला, मी सरांचा तो प्राईम बघितलाच नाहीये जो माझ्या बाबांनी आणि त्यांच्या एज ग्रुपना माहितीये, सरांना माहितीये, तो मी बघितलाच नाही. पण जेव्हा मी फिल्म मेकिंग शिकलो तर युजली लोक हॉलिवूड आणि हे याच्यामध्येच राहतात, पण मराठीतले काही इम्पॉर्टंट सिनेमे आहेत जे आवर्जून लोकांनी माझ्या याच्या तर बघितलेच पाहिजे. वा वा. त्याच्यामध्ये सर तर प्राईम रोल मध्ये आहेतच, त्यावेळेचे दिग्गज आहेत. मे बी तो इन्फ्लुएन्स होता की दिसताना तुम्हाला 8 मोठे कलाकार, तर प्रत्येक कलाकार काहीतरी त्या टेबलवरती आणते येत असतो. आणि माझ्या एज प्रमाणे जर आमच्या एजचे अजून जे काय डिरेक्टर्स असतील तरी तो दर्जा परत आणणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. वा. फक्त सांगायचे सगळ्यांना की प्रत्येकाने या फिल्मची जेवढी त्यांना स्वतःला प्रसिद्धी करता येईल किंवा त्याच्याबद्दल बोलता येईल पोहोचवता येईल तेवढी केली तर फार छान होईल असं मला वाटलं. कारण काय ही गोष्ट ही लोकांनी एकाने दुसऱ्याला सांगितल्याशिवाय घडत नसते. पिक्चरचं तत्वच ते आहे की पिक्चर हे नुसतं बघून होत नाही, एकाने दुसऱ्याला सांगायला पाहिजे. आपल्याकडे माउथ पब्लिसिटी सगळ्यात मोठी गोष्ट आहे, हे सगळं लक्षात ठेवावं. मीडियाने ही माणसं काय करताय ते लक्षात घ्यावं, उगाच फेकू नये. कारण सब्जेक्ट फार हेवी आहे आणि तो
कॅरेक्टरायझेशन चांगलं झाल्यामुळे चांगला वाटू शकतो. आता मी पहिल्यांदाच बघितले दोन्ही त्याचे पहिल्यांदा बघितले, पण त्याचं एकंदर मी त्यांनी जे कटिंग करून लावलेले आहेत आणि जे दाखवलंय ना ते अंगावर येण्या इतपत आहे. तेव्हा हे अंगावर येणं हे बाकीच्या सगळ्या गोष्टीतून झालं पाहिजे. तर तुम्ही म्हणजे मीडियाला सांगतोय, मी प्रेसच्या लोकांना सांगतोय, किती ह्याच्यावर तुम्ही विचार कराल आणि ह्याच्यातलं किती उपयुक्तता तुम्ही शोधाल हे अतिशय चांगलं होईल. मी पिक्चरच्या दृष्टीने म्हणत नाहीये, मी समाजाच्या दृष्टीने म्हणतोय. तेव्हा एवढं जर लक्षात होईल, तू उठलास म्हणजे मी थांबायला पाहिजे.